जनतेच्या आशीर्वादाने 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. पद येतील जातील पण ती जागा कायम राहत नाही असंही वक्तव्य. सुळेंना उपोषण करायचं असेल तर बारामतीत करावं. सुप्रिया सुळेंनी दिलेल्या इशाऱ्यावर नवनाथ वाघमारेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये आंदोलन करण्याचा सुळेंनी इशारा दिला होता. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार. या प्रकरणात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी आरोपी. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय. दिव्यांग आणि बिगर दिव्यांग विवाह योजनेत आता 1.5 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान, तर 2 दिव्यांगांच्या विवाहासाठी 2.5 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार. नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यवधी नोकरदारांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा. आता खासगी क्षेत्रातल्या खातेदारांना निवृत्तीच्या वेळी जमा निधीपैकी 80% रक्कम एक रकमी काढता येणार. NPS खात्यावरती कर्जही काढता येणार. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील जामिया इस्लामिया शैक्षणिक संस्थेला विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असून तो निधी देशविघातक कार्यांसाठी वापरला जातोय. जामिया इस्लामिया संस्थेवर भाजपचे गंभीर आरोप. मुंबईमध्ये आजपासून पुढचे 3 दिवस चालणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला हिंदू संघटनांचा विरोध. या फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आणि मद्याचा वापर होतो, त्यामुळे तरुण पिढी व्यसनाकडे झुकते असा आरोप आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह. एका आठवड्यापासून माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौधरी बेपत्ता होते. शिंदेपळसे परिसरात संशयास्पद स्थितीमध्ये त्यांचा मृतदेह आढळलाय. नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरात एसटी आणि कार चालकात वाद. एसटीचा धक्का लागल्यानंतर वादातून कार चालकानं एसटी थेट पोलीस ठाण्यात नेली. दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यात चेकपिपरी आणि गणेशपिपरी परिसरात दहशत माजवणारा T-115 वाघ अखेर जेरबंद. आतापर्यंत या वाघाच्या हल्ल्यात 2 वाघांचाच मृत्यू झालाय. पुण्यातील केशवनगरमध्ये बिबट्याचा वावर. कोणाक्रिवा आणि एल्कोन सिल्वर लिव्ह सोसायटीच्या पार्किंग परिसरात बिबट्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नागरिकांना दक्ष राहण्याचं वनविभागाचं आवाहन. बीडच्या परळीतील नवीन शैक्षणिक विद्युत केंद्रामध्ये स्क्रॅपची चोरी. कुलिंग टॉवर ते मेटकॅन टॉवर परिसरामध्ये स्क्रॅप साहित्य चोरून नेताना कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी एकाला पकडलं. 4 फरार. गुन्हा दाखल. हायवेवर प्रवाशांना लुटणारी गँग. भंडारा पोलिसांच्या जाळ्यात. वाहनांना सिनेस्टाईल थांबवून प्रवाशांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 12 जणांच्या टोळीत 4 अट्टल गुन्हेगार, 1 शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या 4घांचाही समावेश. भंडाऱ्यामध्ये 1.5 एकरातील कापणीला आलेला ऊस जाळून खाक. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. महावितरणच्या 20 तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणग्या ऊसाच्या शेतावर पडल्यानं आग लागल्याची घटना. भिवंडीच्या माणकोली परिसरात ब्लू ओशन कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये अचानक अमोनिया वायूची गळती. अग्निशमन दलाकडून अमोनिया वायू नियंत्रणात, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 17 जानेवारीला मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ. विविध शाखांमधील 1.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच राज्यमंत्री इंद्रनील नाईक उपस्थित राहणार. 2026 पासून सगळ्या 1050 टोल नाक्यांवर विनाथांबा टोल व्यवस्था लागू होणार. वार्षिक फास्टॅग पासमुळे खासगी कारला वर्षाला 3000 रुपयात 200 टोल पार करता येणार. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींची लोकसभेत माहिती. मध्य प्रदेशमधील हरदासपूरच्या साई भक्ताकडून साईबाबांच्या चरणी 200 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण. साई संस्थांच्या वतीनं साई भक्त तेज बहादूर सिंग यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. दिल्लीतील प्रदूषणामुळे सरकारकडून अत्यंत कडक पावलं. PUC न केल्यास पेट्रोल डिझेल देण्यास नकार. प्रदूषण प्रमाणपत्राचं उल्लंघन करणाऱ्यांना 10,000 रुपयांपर्यंतचा दंड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.